बंधनात सापडलो आहोत. आपण दुःखामध्ये सापडलो आहोत, बंधनामध्ये सापडलो आहोत. जसा चरकामध्ये घातलेला ऊस, नाही का, चरकामध्ये घातलेला ऊस हा त्याचा शेवट कशामध्ये होणार आहे? किंवा वाघानं पकडलेली जी बकरी, तिचा शेवट कशामध्ये होणार आहे? तसा जीव हा कुठं चाललेला आहे विचार करा. आपण चाललेलो आहे काळाच्या जबड्याकडे आपण चाललो आहोत. कुठं चाललो आहोत? काळाच्या जबड्यात पडण्यासाठी. दुर्दुर साप गिळजत आहे बोहा, तो माशिया विटाळी जिव्हा, तैसे प्राणी कवन लाभा वाढविती तृष्ण. किती सुंदर आहे. अहो, संतांनी अवतार घेतला, संतांनी अवतार घेतला आणि ज्ञानप्रचुर अशा प्रकारचा ग्रंथ सांगितला. आईबाप आपल्या मुलांच्या करता काय करतात? तर अशी संपत्ती, ज्याला काय करतात, आपल्या मुलांकरता संपत्ती जमवून ठेवतात. घर दार, बंगला, गाडी, जमीन जुमला, ही संपत्ती जमवून ठेवतात. कशा करता? त्याला सुखानं जगता यावं. आता ही कशी आहे? हीच अविद्या आहे. परंतु साधू संतांची संपत्ती कोणती आहे? तर साधू संतांची संपत्ती आहे ज्ञान. ही आईबापाची संपत्ती आणि जगातली संपत्ती काय करते? अडकवण्याचं काम करते. 100% अडकवते, 100%, नाही का. परवा आपण एक उदाहरण पाहिलं. एक कसाई रस्त्यानं चाललेलं आहे, त्याच्या हातात गवताची, हिरवीगार गवताची पिंडी आहे आणि तिच्या मागं, त्या कसायाच्या मागं धावत एक बकरी चाललेली आहे आणि ती उड्या मारीत चाललेली आहे. ती बकरी काय आशा? काय तर त्या हिरव्यागार पिंडीच्या आशा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती लागे यत्न नाही केला. सगळे जन्म आपण कशामध्ये घालवले? आशा, नाही का. आणि शेवटी विनाश. परंतु मुक्तीसाठी प्रयत्न करणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजे का? ज्याला वाचायचंय, ज्याला सुटायचंय, त्यानं कशासाठी प्रयत्न करावे? तर मुक्तीसाठी प्रयत्न करावे, नाही का. जसं उंदराचा पिंजरा असतो, त्यातून सुटण्यासाठी काय करावं? तर प्रयत्न करावे. त्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावे. महापुरात वाहत चाललाय, त्यानं महापुरातून वाचण्याचा प्रयत्न करावा, नाही का. किंवा जो विनाशाकडे चाललेला आहे, त्यानं त्या विनाशातून सुटण्याचा प्रयत्न करावा. मग तशाच प्रकारे मग आपण कुठं चाललेलो आहोत? तर ही अविद्या आहे बरं का. ही अविद्या आहे, याला अविद्या म्हणतात. अविद्या, आणि ही अविद्या अडकवण्याचं काम करते. अविद्या, सगळं जग आज अविद्येमध्ये सापडलेलं आहे. आणि अविद्या कुठं घेऊन जाते? सर्व नाशाकडं घेऊन जाते आणि भयंकर दुःखामध्ये अविद्या ढकलून देण्याचं काम करते. परंतु विद्या जी असते, ती विद्या मात्र काय? सगळ्या अनर्थातून बाहेर काढते. विद्या काय करते? अनर्थातून बाहेर काढते आणि सर्व सुखाचीच प्राप्ती करून देते. आणि म्हणून कसं आहे? अडाणी जीव, सर्व सुखाची आशा जन्म गेला. शहाणा मनुष्य नाशवंतासाठी नाशवंताकडं जात नाही. त्याला माहीत असतं सत्य असत्य, ज्ञान सत्य आहे आणि हे जग असत्य आहे. हे जग अविद्या आहे आणि ह्या जगाचा शेवट, अविद्येचा शेवट शेवटी विनाशाकडे आहे. म्हणून जे अज्ञानी असतात, मूर्ख असतात, ते ह्या जगातल्या सुखाचा प्रयत्न करतात, जगातल्या सुखांच्या मागं लागतात, जगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु ज्ञानी जे असतात, या जगातल्या संपत्तीकडं, या जगातल्या सुखाकडं ते कधीही लक्ष देत नाहीत. त्यांना माहीत असतं ही अविद्या आहे. विष घेऊन कधी कोणाचं चांगलं होतं का? अमृत घेऊन कधी कोणाचं वाईट होतं का? आणि म्हणून ते काय करतात? अविद्या टाकायची आहे आणि विद्या आपल्या ग्रहण करायची आहे. मग विद्या, या विद्या सा विमुक्त ए. अविद्या म्हणजे काय करते? आणि विद्या, अविद्या, विद्या म्हणजे काय? सा विद्या, या विमुक्त ए. ही श्रुती आहे. याचा अर्थ काय होतो? का जी आपल्या बंधनातून दुःखातून सोडवते, तिला विद्या म्हणतात. तिला काय म्हणतात?
विद्या, आणि जी आपल्याला दुःखातून, बंधनातून, अनर्थातून सोडवित नाही ती अविद्या असतात. आणि म्हणून दोन प्रकारचे लोक ह्या जगामध्ये आहेत. एक अविद्येच्या बाजूला जाणारे आणि एक विद्येच्या बाजूला जाणारे. अविद्येच्या बाजूला जगात दोघंही जगत असतात. दोन्ही दिसती सारखी, परंतु वर्म जाणीतो पारखी. आणि म्हणून दोघेही प्रयत्न करतात. देहभरण दोघेही करतात. घर, दार, सत्ता, संपत्ती, पैसा, कपडा लत्ता, हे दोघांनी. अज्ञानी काय करतो? कपडा लत्ता घालतो, खाणं पिणं करतो, त्यालाही घरदार असतं. अज्ञानीसुद्धा काय करतो? अन्न पाणी खातो, नाही का, कपडा लत्ता मिळवतो, घरदार असतं, त्यालाही असतं. परंतु फरक काय असतो? दोघांच्या दृष्टिकोनामध्ये फरक असतो. दोघांचा दृष्टिकोन फरक असतो. अज्ञानी काय करतो? ह्या जगातच धडपडतो, आणि ज्ञानी काय करतो? ह्या जगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तो ज्ञानी काय करतो? तर संतांचा आश्रय करतो, आत्मज्ञानाचा आश्रय करतो, आणि अज्ञानी ह्या जगाचाच आश्रय करतो. आणि म्हणून काय आहे? तर याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे? वाघ आहे. तर त्या वाघाला सुद्धा जेव्हा तो त्या आपल्या पिंजऱ्यामध्ये वाघ जेव्हा अडकतो, तो आता पुष्कळ वाघ आहे, साधी ताकद आहे का त्याची? वाघापुढं उभं राहण्याची कोणाची ताकद नाही. परंतु तोच वाघ पिंजऱ्यामध्ये अडकला का शक्तीहीन होतो, नाही का? शक्तीहीन होतो. तशा ह्या जीव, तुम्ही पिंजऱ्यात अडकला तो वाघ आहे, तुम्ही सुद्धा वाघ आहात. मग पिंजऱ्यात अडकला का तो बद्ध झाला वाघ. पिंजऱ्यात अडकलेला वाघ आणि पिंजऱ्यातून सुटलेला वाघ, दोन प्रकारचे वाघ. एक पिंजऱ्यात अडकलेला वाघ म्हणजे जीव आहे, आणि पिंजऱ्यातून सुटलेला वाघ म्हणजे आत्मज्ञानी संत आहे, नाही का? आणि म्हणून काय करतो? तर त्याला प्रचंड शक्ती त्याच्यामध्ये असते. आता वाघामध्ये प्रचंड शक्ती आहे, पण पिंजऱ्यामध्ये अडकला, काही करू शकत नाही. आता त्याला शक्ती जर पाहिजे असेल तर तो पिंजऱ्यातून बाहेर तो पडला पाहिजे, नाही का? मग रावणानं काय केलं होतं? सगळ्या देवदेवतांना पालथं टाकलं होतं रावणानं. 33 कोटी देवांना पालथं टाकलेलं होतं, नाही का? आणि त्यांचं आसन करून त्याच्यावर तो बसलेला होता. नारद त्या ठिकाणी आले. नारद म्हटले, त्या देवांना म्हटले, कशाला गामजा करता, कशाला टिमटिम रवता, कशाला मोठेपण सांगता? हां, त्या रावणानं तुम्हाला काय केलेलं आहे? तर तुमच्यावर पाय घेऊन तो तुमचं आसन करून बसतोय. इतकी तुमची दुर्दशा झाली. काय तुमच्या देवत्वाला अर्थ आहे, नाही का? आणि मग तर ते म्हटले, काय करू आम्ही पालथं पडलो म्हणून शक्तीहीन झालो, परंतु आम्ही जर काय म्हणता उपडे जर झालो तर ती शक्ती आमच्यात. झुरळ असतं, ते झुरळ पालथं पडलं म्हणजे असं त्याची शक्ती असते, आणि असं उलटं जर झालं ना त्याला काही करता येत नाही. मग तशा प्रकारे त्या देवांनी सांगितलं, आम्हाला फक्त उलटं करा आणि मग पा कशी तऱ्हा होते. जोपर्यंत देवदेवता पालथ्या होत्या तोपर्यंत रावणाची शक्ती चालली, परंतु त्या देवदेवता, मग नारदाने काय सांगितलं कंसाला? संत काय करतात? संतांची भेट झाली की भाग्यच बदलते, त्याचे भाग्य रेषाच बदलते, त्याचं जीवनच बदलतं. संतांची नुसती भेट, संतांच्या नुसत्या भेटीनं काय होतं? तर जीवाला शक्ती प्राप्त होते. तसं तुमच्यामध्ये परमशक्ती आहे. तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही ब्रह्म आहात, पण तुम्ही जीव झालात. पिंजऱ्यातला वाघ अडकला. ब्रह्मामध्ये प्रचंड समुद्राची साधी शक्ती आहे का? प्रचंड शक्ती समुद्र, परंतु त्या समुद्राला जर बादलीभर पाण्यामध्ये आणलं तर शक्तीहीन होतो. तसे आपण काय झालेलो आहोत? शक्तीनं आपण झालेलो आहोत. आणि म्हणून आपण ह्या जीवदशेतून सुटलो की मग आत्मशक्ती प्राप्त होते. मग करील ते काय नोहे महाराज, नाही का? मग देव करी तरी काय न होय, देव करी तरी काय न होय, दगडाची नाव तरुणी जाय,
देव करी तरी काय न होय. ज्ञान देव म्हणे अघटित घडे आणि गुरुकृपे जोडे पुरेपुणे. अघटित घडतं गुरु पुण्य श्री गुरुकृपेनं काय होतं तर अघटित घडतं. न घडे ते घडो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. जे कळत नाही ते नामाने कळतं, जे वळत नाही ते नामाने वळतं, जे जमत नाही ते नामाने जमतं, जे साधत नाही ते या नामाने साधलं जातं. आणि म्हणून तसं आपण आज पालथे पडलो आहोत. ऊर्ध्वमुख व्हायचं आहे आपल्याला. काय अधोमुख आपण आहोत नाही का. कारण रावण आपल्या छाताडावर बसलेला नाही का. परंतु काय करायचं ऊर्ध्वमुख व्हायचं. ऊर्ध्वमुखे आळविला स्वम शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊन या छंद नाही का. मग तो जागवला आपला हृदयातला परमात्मा जो सुप्त होता. लाकडात लागणी सुप्त आहे, काही करू शकत नाही, परंतु तो एकदा प्रगट झाला का जगाची राख करून टाकतो नाही का. तशा प्रकारे आपल्या ठिकाणी सुद्धा शक्ती आहे, त्या परमात्मा आहे, त्याला आपण जागृत करायचं आहे. अविद्येमधून सुटायचं आहे आणि विद्येचा आश्रय करायचा आहे. साधू संतांच्या मार्गाने जायचं आहे, ज्ञानाचा आश्रय करायचा आहे. आणि हजारो कोटी जन्म हा जे दुःख भोगत आहे त्या दुःखातून त्याची सुटका करायची आणि त्याला परमानंदाला प्राप्त करायची. बरं आता